मित्रांनो, रवीचा प्रेमपूर्वक नमस्कार. आज आपण थोडीशी चर्चा करूयात आणि त्यामध्ये खरे जीवन म्हणजे नक्की काय हे थोडंसं पडताळून पाहूयात. पहिली महत्वाची गोष्ट, खरं जीवन जर समजायचंच असेल, तुम्हाला ते उमजून घ्यायचं असेल किंवा खऱ्या जीवनाचा आनंद नक्की काय असतो हेही समजून घ्यायचं असेल, तर एक सर्वात महत्वाची गोष्ट आधी करावी लागेल. आपल्यातला मी जो असतो ना, त्या मीला विसरता आलं पाहिजे किंवा त्या मीची खरी खोली आपल्यालाच माहीत असते. त्यामुळं मीपणा जर कमी झाला तरच जीवनानंद मिळू शकतो. मग अजून कोणत्या गोष्टी आवश्यक असतात पाहूयात. जे माझ्याकडं छान संकलन आहे त्याच्यातून काही फुलं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. श्रद्धा, समर्पण, विश्वास अशा कितीतरी गोष्टी आपल्या मनात असतात ना. मग या गोष्टींची आपण एकमेकांमध्ये आदान प्रदान करत असतो. मग आपल्या समर्पणाचा, आपल्या विश्वासाचा कोणीतरी दाखला द्यावा असंही मनाला वाटणं हे सुद्धा एक सामान्य माणूसपणच आहे. मग त्याच्यासाठी काय लागतं? तुमच्या आसपास संवेदनशील माणसं लागतात. मग त्याच्यातून एखादा तुमच्या या गुणांची दिव्यता शोधतो आणि मग त्याला तुम्ही हवेसे वाटू लागता. मग समर्पण भावना जर असेल तर आपोआप तुमच्यातला मी तुम्ही विसरू शकता. मग तुम्ही जेव्हा मी विसरता तेव्हा आपोआप तुम्हाला जीवनाच्या वाटेत कोणीतरी नक्की भेटतं. कारण कोणीतरी असणं, सोबत कोणीतरी असणं, समजून घेणारं कोणीतरी असणं आणि मग तुमच्या मनाचं जर चैतन्य कायमचं टिकवून ठेवायचं असेल तर अशी एखादी व्यक्ती लागतेच ना, जी तुमची श्रद्धा ओळखू शकेल, तुमच्या समर्पणाचा सन्मान करू शकेल, तुम्ही जे विश्वासाने वागताय त्या विश्वासाची कदर करत राहील. आणि जेव्हा अशी व्यक्ती भेटते तेव्हा आपलंही कर्तव्य बनतं की त्या व्यक्तीला सुद्धा जगण्यामध्ये चैतन्य वाटावं, असंच आपलं वागणं हवंय ना. कारण आपल्याला पण जर निरपेक्ष, निस्वार्थी आणि निर्व्याज असं मनापासून प्रेम जर करता आलं ना, तरच मग तो एकत्रातला जीवनाचा खरा आनंद मिळू शकतो. मग जिथं सूर जुळतात तिथं संगीत फुलत जातं. संगीतामध्ये नाटकी सूर मिसळला की ते संगीत जसं बेसूर होतं ना, तसंच नाटकी प्रेम जास्त दिवस नाही टिकत. कारण जीवन संगीत बेसूर झालं की जगण्यातला आनंद संपत जातो.
पण मग प्रत्येकाला सुरात सूर मिसळणारं सुमधुर संगीत मिळतंच का? नाही मिळत कधी कधी. मग काय करायचं? मग काय जीवन संपवायचं? बिलकुल नाही. कोणालाही दोष न देणं हा गुण तुमच्याकडे, तुमच्यातला मीपणा जेव्हा हरवून जातो तेव्हा आपोआप येतो आणि तो दोष न देण्याचा गुण अशा वेळेस उपयोगी पडतो. मग काहीही झालं तरी आपली संवेदनशीलता कुठेही कमी न होऊ देता मस्त जगत राहायचं. जे काही जीवन संगीत बेसूर वाटत आहे त्यापासून, त्या बदसुरांपासून शांतपणे दूर राहायचं आणि या प्रवासात अगदी हसत हसत हसवत जगायचं इतकंच मनात ठरवायचं. मग त्यातून कुणी आपलंसं वाटलंच तर त्याच्याविषयीचं आपलेपण मात्र शेवटपर्यंत टिकवत आपल्या जीवन संगीताला आता तरी कसं सुमधुर बनवता येईल इतकाच विचार करत जगणं, आनंदी राहणं, चैतन्यरूपी राहणं आणि सोबतच्याला सुद्धा चैतन्यमयी ठेवणं यालाच खरं जीवन म्हणतात. आणि असं जगण्यातला ना आनंद खूप वेगळा असतो. तोच तर मिळवायचा असतो आपल्याला. चला मित्रांनो, खऱ्या जीवनातला आनंद तुम्हा सर्वांना रोज जगताना मिळो याच या प्रवीच्या मनपूर्वक सदिच्छा. भेटूयात पुन्हा एका व्हिडिओसह.